मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यातील महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्या संबंधित असणाऱ्या सर्व सुविधा तसेच सेवांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, शेतीविषयक कर्ज, पीक विमा आदी सेवांचा समावेश यामध्ये आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभागानं केलेल्या पुरातत्वीय क्षेत्रीय सर्वेक्षणात मध्य प्रदेशातील छिंदवाडा आणि नरसिंहपूर जिल्ह्यांमध्ये महत्त्वपूर्ण शैलचित्र वारसा स्थळांचा शोध लावला आहे. नव्यानं नोंद करण्यात आलेली शैलाश्रय नर्मदा नदीची प्रमुख उपनदी असलेल्या शक्कर नदीच्या उपनद्यांच्या काठावर नागपूरपासून सुमारे 235 किलोमीटर अंतरावर आहेत. पुण्यात सिंहगड रस्त्यावरील पाण्याच्या पाईपलाईनमध्ये अडकलेल्या सुमारे 700 किलो वजनाच्या रानगव्याची यशस्वी सुटका करून त्याचं वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात सुरक्षित पुनर्वसन करण्यात आलं आहे. वैद्यकीय तपासणीनंतर वन विभागानं विशेष वाहनातून त्याला अधिवासात सोडलं. समूहघोष सामाजिक संस्था आणि समूहघोष मैत्री परिवारतर्फे कर्मवीर बाबू हरिदासजी आवळे यांची 111वी जयंती स्मृती परिसरात साजरी करण्यात आली. यावेळी भदंत नागदीपानकर महाथेरो यांनी आवळे यांच्या सामाजिक कार्यासह दीक्षाभूमीच्या उभारणीत आणि धम्मदीक्षा चळवळीत त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या संपूर्ण पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शेती, वनहक्क आणि शाश्वत उपजीविका भावी दिशा या संशोधनाधारित पुस्तकाचं कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. पदव्युत्तर अर्थशास्त्र विभाग आणि सेंट फ्रान्सिस डी सेल्स महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं प्रकाशित या पुस्तकात शेती, वनहक्क, हवामान बदल आणि शाश्वत विकासाशी संबंधित सुमारे 25 संशोधनपर लेखांचा समावेश आहे. हे पुस्तक इंग्रजी, हिंदी आणि मराठी या 3 भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोलीजवळील सेंदूरवाफा टोल नाक्यावर मुंबईहून आलेल्या NCBच्या पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत भाजीपाल्याच्या ट्रकमधून सुमारे 200 किलो गांजा जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची किंमत 2 कोटी रुपयांहून अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून ट्रक चालक आणि क्लीनरला अटक करण्यात आली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल. नमस्कार.